पुरात वाहून गेले ट्रान्सफॉर्मर, पण महावितरणने दाखवली जबरदस्त तत्परता। साकेगावचे शेतकरी खुश। पुरानं उद्ध्वस्त झालं साकेगाव, पण महावितरणनं दाखवली जबाबदारीची खरी ताकद। पाथर्डी तालुक्यातील साकेगाव परिसरात अलीकडील पूरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीपंपाच्या तार नदीत वाहून गेल्या होत्या। शेतकऱ्यांचे विजेचे पुरवठे खंडित झाल्याने पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली होती। या कठीण परिस्थितीत महावितरण विभागाने तातडीने मदतीचा हात दिला। DY मयूर जाधव साहेब, इंजिनियर वायखंडे, योगेश साहेब आणि ग्रामीण विभागाच्या टीमने तत्परतेने काम हाती घेतलं। साकेगाव परिसरातील तब्बल 25 ट्रान्सफॉर्मर नदीच्या प्रवाहात असतानाही त्यांनी जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत केला। या कामात ग्रामस्थ ॲडव्होकेट चंद्रकांत सातपुते, विक्रम डांगे, माजी सरपंच काकासाहेब सातपुते, शरद दुधाळ आणि साकेगाव ग्रामस्थांनीही पुढाकार घेतला। ग्रामस्थांकडून महावितरणच्या अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानले जात आहेत। पुरानंतरची पुनर्बांधणी आणि प्रशासनाचे सहकार्य यामुळे साकेगाव परिसरात पुन्हा वीज प्रकाश झळकला आहे। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।